बाहेर उभी असलेली मंडळी कृपया आपण मंडपामध्ये येऊन बसा. 2 तास कीर्तन ऐकायचे आपल्याला. या बरं आतमध्ये. राम कृष्ण हरी रूप पाहता लोचने 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 रूप पाहता लोचने
विठ्ठला
नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम नाम गोड 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 नाम गोड
नाम गोड पुरे गोड सकळही रसनाये रसाविटे घेता घोट अधिक हे अनिकारसे मरण गाठी येणे तुटे संसारे रसनाये रसाविटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनाये रसाविटे घेता घोटे अधिक हे श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशितोषं दिनिष्टपोषमगसिन्धुशोषं श्री रुक्मिणी मतिमूषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आजं रुक्मिणी प्राण सञ्जीवयन्तं परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्त्यं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमानवना पाण्डुरङ्गा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांक तेजोदि कामोदि वक्त्रं कलानिशवादा पुनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं गावी गावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा गावी गावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची
करावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. नाम गोड पुरे गोड सकळही रसनायरा रसा विटे घेता घोटे अधिक हे. अनिकारशे मरण गाठी येणे तुटे संसारी रसनायरा रसा विटे घेता घोटे अधिक हे. अनंतकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म परमपिता परमात्मा अकारण करुणावरुणालय जगद आधार रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश परमात्म्याच्या आशिम कृपेद्वारा पुण्यस्थलीला इंद्रायणी ज्ञान कैवल्य चक्रवर्ती तेजोनिधी संजीवनी समादिष्ट स्वानंद सम्राटाच्या विशेष अभिव्यक्तीना मानव मात्रांना पावन करणाऱ्या अलंकापुरीच्या रम्य शिवास्तनस्थ समाधिस्थ श्री ज्ञानोबराय त्यांच्या अनुग्रहित वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी असणारे वैराग्याचे रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संत वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करणारी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवरांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेकडे प्रवृत्त होतो. विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा इंद्रायणी मातेप्रमाणे पुनीत करणाऱ्या अभंग संहितेतील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे विश्वसंत श्री जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या नामाचं माहिम्य प्रतिपादन करतात. विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. मुरबाड तालुका परमार्थिक शेतकरी समाज आळंदी धर्मशाळा तसेच ज्या महापुरुषांच्या अधिष्ठानावर या सप्त्याची मूर्तमेढ रोहिलेली आहे ते महापुरुष काही सामान्य नाहीत. श्री गुरु विठ्ठल बाबा सर्जिने, योगी रिद्धनाथ बाबा, गुरुवर्य बबन बाबा भोईर, गुरुवर्य बाबू महाराज रसाळ, गुरुवर्य घरत बाबा, गुरुवर्य मधुकर बाबा कराळे यांच्या प्रेरणेनं व परमपूज्य योगी फुलनाथजी बाबा, गोविंददासजी महाराज, गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज भोईर, गुरुवर्य शिवाजी महाराज भोईर, गुरुवर्य कमलनाथ बाबा आणि हरिभक्त पारायण हरिदास महाराज आणि मुरबाड तालुका परमार्थिक शेतकरी समाज धर्मशाळेचे अध्यक्ष आदरणीय दशरथ महाराज पष्टे, उपाध्यक्ष आदरणीय बांगर तात्या यांच्या मार्गदर्शनानं आणि तालुक्याचे आमदार कथोरे साहेब आणि पूजनीय आमदार पवार साहेब, प्रमोदजी हिंदूराव यांच्या व जनता जनार्दनांच्या सहकार्याने आजचं हे प्रथम वर्ष आणि या प्रथम वर्षामध्ये ही माझ्या वाट्याला प्रथम दिनी सेवा आलेली आहे हे माझं परम भाग्य समजतो. खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ इंदे, आनंदवाडी, मानगाव, आंबेळे, सायले, शिळघर, उमरोली, बळेगाव व परिसर या परिसराच्या वतीने या सप्त्याची मूर्तमेढ रोहिलेली आहे. खऱ्या अर्थानं पाहिजे गेलो आता कोणाकोणाची नावं घेऊ, कोणाकोणाची ठेवू, आपण सर्व माझ्या हृदयामध्ये आहात. जसं जसं मला समजेल तसं तसं आपण काय करू, तुमची नावं घेऊ आणि अभंगाचं निरूपण करू. विठाला गुरुवर्य कराळे बाबा नेहमी सांगायचे, बाबा म्हणायचे या ठिकाणी सप्ताह झाला पाहिजे आणि त्या बाबांच्या प्रेरणेमुळे आज या ठिकाणी बाबांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं सप्त्याची मूर्तमेढ रोहिलेली आहे. खऱ्या अर्थानं त्याचे कोण शिलेदार असतील तर आमचे सुधीर भाऊ आणि नितीन भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. तालुक्यातील मोकल्या मनाने वाजवा, असं कंजूशी करू नका. मुरबाडला कसे वाजवता तसे इथं वाजवा, परत वाजवा जोरात.
ज्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि ज्यांचं या भागामध्ये भरीव स्वरूपाचं कार्य आहे, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे आहेत, आदरणीय आमचे पवार सर या ठिकाणी बसलेले आहेत, घावट बाबा आहेत, पूजनीय तात्या बसलेले आहेत, गुरुवर्य भोईर बाबा समोर बसलेले आहेत. ज्यांची कीर्तन सेवा आज होती ती आता आली मी उभारल्यानंतर. आमचे शिंदे आप्पा या ठिकाणी आलेले आहेत, गुरुवर्य घुडे बाबा समोर बसलेले आहेत आणि ज्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे असे गुरुनाथ शेठ या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि मला महाराष्ट्रभर जे फिरवतात असे खऱ्या अर्थानं त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत, विसरू शकत नाही महाराज. कारण त्यांना काही मी देतही नाही आणि त्यांच्या गाडीत काही टाकतही नाही. असे गणेश कन्स्ट्रक्शनचे मालक आदरणीय भास्कर शेठ बांगर आणि आपले श्याम काका घोलप हे नेहमी मला फिरवत असतात. आपण सर्व टाळकरी परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण सर्व देवरूप श्रोते आपणा चरणी साष्टांग प्रणिपात करून बरोबर या 1.25 तासामध्ये ही सेवा गोड करण्याचा आपण प्रयत्न करू. विठाला आज या गावामध्ये सप्ताह चालू झाला. खरं तर इंदे गाव आहे. काय आहे? इंदे. त्या इंदे गावाचं मी गुगलवर सर्च केलं. आपण म्हणताना इंदे नाही म्हणत, इंदा म्हणतो आणि तेच बरोबर आहे. संस्कृतमध्ये इंदाच बरोबर आहे. इंदा या शब्दाचा अर्थ होतो काय? इंद्र. जे पर्जन्याची वृष्टी करतं त्याला इंदा असं म्हणतात आणि जे विकासाकडून उन्नतीकडे जातं त्याला इंदा असे म्हणतात. विठाला गावांची नावं आपल्या पूर्वसुरींनी फार गोड ठेवलेली आहेत, पण त्याचं माहिमी आपल्याला कळत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. सर्व गावांची नावं संस्कृतमध्ये आहेत, काही अपभ्रष्ट होऊन नावं आलेली आहे. आता आमच्या गावाचं नाव काय हो? जोरात बोला. काय? मिले. मिले तो मिले नाही तो गेले, त्याचं नाव मिले. आमच्या गावातली लोक तुम्हाला कधीच घरात सापडणार नाही आणि ते जर ते फोन करून बोलवलं तरी ते भेटणारही नाही. मग त्याचं नाव काय? मिले तो मिले नाही तो गेले, त्याचं नाव काय? मिले. आमच्या गावाच्या पुढचं गाव कोणतं आहे? खोपिवली. काय आहे? खोपिवली. खोप म्हणजे घरटे घर, वल्ली म्हणजे वृक्ष वेली पर्वत. ज्या घराच्या अवतीभोवती पर्वताच्या रांगा आणि वृक्ष वेली आहे त्याला काय म्हणतात? खोपिवली. पुढचं गाव कोणतं? देहरी. देहरी म्हणजे काय? देह हरीच्या ठिकाणी रत होणं, त्याचं नाव काय? देहरी. जोपर्यंत या देहामध्ये हरी आहे तोपर्यंत देहरी, आणि एकदा का या देहातून हरी गेला का पुढचं गाव काय? उचला. उचला. आपल्या पूर्वसुरींनी जी काही नावं ठेवलेली आहेत ती अतिशय उत्तम अशी नावं आहेत. म्हणून या ग्रामाचं नाव इंदे आहे. इथं वर्षाव झालेला आहे. कशाचा वर्षाव? आज ज्ञानदानाचा वर्षाव झालेला आहे, अन्नदानाचा वर्षाव झालेला आहे. मला वाटत होतं हे लवकर अन्नदान संपतं का काय, नाही तर कीर्तन लेट होतं का काय, पण बरोबर वेळेवर चालू झालं. आपणा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आता सेवेला प्रारंभ करतो. आजच्या अभंगामध्ये विश्वसंत जगद्गुरू श्री तुकोबाराय भगवंताच्या नामाचा परिचय करून देतात आणि भगवंताच्या नामाचं माहिम्य प्रतिपादन करतात, परिचय करून देतात. काही लोक फार विचित्र परिचय करून देतात. आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो. काही लोक आपल्या पत्नीला काय म्हणतात? ही आमच्या गृहमंत्री. काय म्हणतात? ही आमच्या लक्ष्मी. काय म्हणतात? ही आमच्या सौ. काय म्हणतात? ही आमच्या मिसेस. आता मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. त्या माणसाच्या घरी गेलो. म्हणे महाराज हा आमचा पोरगा, हा इंजिनियर आहे, ही आमची मुलगी. आता मुलीचा परिचय मला काय कामाचा नाही का? परत त्याच्यावर तो थांबला नाही. म्हणले ह्या कोण आहेत माहिती आहे का? मी म्हणलं मी तुमच्या गावात प्रथम आलो, तुमच्या घरी प्रथम आलो, ह्या कोण आहेत मला कसं कळणार? म्हणले महाराज ह्या माहित नाही तुम्हाला? हे आमचं बारदान.
ती बाई खमंग होती महाराज. ती बाई काय होती, खमंग होती बोलणारा. म्हणले महाराज हे कोण आहे माहित आहे का? म्हणलो मला माहित नाही हे कोण आहेत. हे आमचं भंगार विठाल. हे काय मला सांगायचं नव्हतं, पण तुम्ही कोणी आला का पाहता, कोणी गेला का पाहता. अरे तिकडे जेवायला चालले लोक, इकडं पा कीर्तन आहे की नाही, इकडं पा. तिकडं आता कोणी गेला कोणी आला त्याच्याकडे अजिबात पाहायचं नाही, इकडं पाहायचं, देवाकडं पाहायचं. आपल्याला देव आवडला पाहिजे की नाही? हां, कोण आवडला पाहिजे? देव आवडला पाहिजे, देवाचं कीर्तन आवडलं पाहिजे. बाईला कोण आवडला पाहिजे? आपला पती आवडला पाहिजे का नाही? बाईला कोण आवडला पाहिजे? आपला पती आवडला पाहिजे. एका मावशीला म्हणलं, मावशी का हो तुम्हाला तुमचे पती तुम्हाला अजिबात आवडत नाही, काय भानगड आहे? ते म्हणे महाराज मी पतीला आवडती हो का नाही हो, पण मी साऱ्या गावाला आवडते ना. अरे बाई तू साऱ्या गावाला आवडून काय फायद्याची? पतीला आवडलं पाहिजे. तसं कीर्तन भगवंतासाठी आहे, म्हणून कीर्तनाकडे चांगलं लक्ष द्या. विठाला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या नामाचं माहिम्य प्रतिपादन करतात. आजचं प्रथम दिन आहे आणि मंगलाचरण केलं जातं. मंगलाचरण का केलं जातं हो? तर आपल्या जीवनामध्ये शुभ प्राप्त व्हावं, अशुभाचं निराकरण व्हावं म्हणून मंगल केलं जातं. या जगात मंगल काय आहे? तर मंगल दुसरं तिसरं नसून भगवंताचं नाम हे मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. भगवंताच्या नामासारखं दुसरं काहीच मंगल नाही. हे भगवंताचं नाम आपलं काय करतं? तर आपल्या जीवनातील अशुभाचं निराकरण करतं आणि शुभ करतं. आपलं म्हणजे अकल्याण काढून टाकतं आणि आपल्याला कल्याणाची प्राप्ती करून देतं. आचार्य शांती पाठामध्ये म्हणतात, अशुभानी निराचष्टे तनोती शुभ संततिम स्मृतिमात्रेन यत पुंसा ब्रह्मतन मंगलम विदुहू अतिकल्याण रूपत्वात नित्य कल्याण संस्कृतात स्मरणपुरावरत्वाच्य ब्रह्मतन मंगलम परम. म्हणजे अशुभाचं निराकरण करून आपल्या जीवनात शुभाची प्राप्ती होणं त्याला मंगल असं म्हणतात. मंगलाचरण का करावं? त्याची 3 कारणं सांगितली शास्त्रामध्ये. आपण घेतलेलं हाती कार्य निर्विघ्नपणे चालू राहावं आणि त्याची परंपरा अविच्छिन्नपणे चालू राहावी म्हणून मंगल केलं जातं. आपण जे पारायण करत आहोत, ज्या ग्रंथाचं पारायण करत आहोत, त्या ग्रंथाबद्दल आपल्या अंतकरणामध्ये सात्विकता निर्माण व्हावी आणि आपण आस्तिक बनावं म्हणून मंगलाचरण केलं जातं. तिसरं मंगलाचरण का केलं जातं? पूर्वसुरीनी जे नियमावली घालून दिलेली आहे ती आपल्या हातातून मोडू नये आणि तो दोष आपल्याला लागू नये म्हणून मंगलाचरण केलं जातं. 2 प्रकारचे दोष सांगितलेले शास्त्रामध्ये. एक दुर्बल दोष आहे, एक प्रबल दोष आहे आणि एक अप्रबल दोष आहे. प्रबल दोषामध्ये त्याला प्रबल प्रारब्धामध्ये आपल्या जीवनात दुःख येतं ते प्रबल दोषामुळे. काही आध्यात्मिक दुःख आहेत, काही भौतिक दुःख आहेत, काही आदिदैविक दुःख आहेत. ह्या दुःखाचं निराकरण व्हावं म्हणून मंगल केलं जातं. बरं, तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख येतात यात नवल नाही. भगवान परमात्म्यालाही दुःख येतं. रामालाही वनात जावं लागलं, नळ राजालाही दुःख आलं आणि धर्मराजाच्याही जीवनामध्ये दुःख आलं. त्या पंचदशीमध्ये असं वर्णन केलं, अवश्यम भावी भावानं प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखेन लिप्येरन नल राम युधिष्ठिरहा. नल राम आणि युधिष्ठिरालाही दुःख भोगावं लागलं. ते अप्रबल दोष त्यांच्या जीवनात झाला. म्हणून असा दोष आपल्या जीवनात घडू नये म्हणून मंगल केलं जातं. मंगल कुठं केलं जातं? महर्षी पतंजली आपल्या भाष्यामध्ये त्या मंगलाचं स्वरूप सांगतात. मंगल प्रथम केलं जातं, मंगल मध्य केलं जातं आणि मंगल अंती केलं जातं. मंगलादीनी मंगल मध्यानी मंगल अंतानीच शास्त्रानी प्रसन्नते आयुष्यमत पुरुषकानी वीर पुरुषकानीच भवंती.
प्रथम मंगल केलं जातं, मध्य मंगल केलं जातं आणि शेवटीही मंगल केलं जातं. त्याने काय होणार आहे आपल्या जीवनामध्ये? आपल्या जीवनामध्ये आपलं आयुष्य वाढणार आहे, आपल्या जीवनात यश प्राप्त होणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये स्थिरता येणार आहे. वीर पुरुष कानीचे भवंती. वीर पुरुष कानीचे म्हणजे काय? आपल्याला शक्ती निर्माण होणार आहे. म्हणून महर्षी पतंजली मंगल करतात. आता त्या मंगलाचे 3 प्रकार आहेत. एक आहे आशीर्वाद रूप मंगल, दुसरं नमस्कार रूप मंगल आणि तिसरं वस्तू निर्देश रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल कशाला म्हणतात? परमेश्वरात स्वस्य स्व शिष्यस्य वा वांछितार्थ प्रार्थनम आशीर्वाद. आपलं आणि आपल्या अनुयायाचं किंवा आपलं आणि आपल्या शिष्याचं कल्याण व्हावं म्हणून भगवान परमात्म्याला प्रार्थना करणे, याला आशीर्वाद मंगल असं म्हणतात. दुसरं आहे नमस्कार रूप मंगल. नमस्कार रूप मंगल कशाला म्हणतात? स्वापकर्ष बोधानुकूल स्वीय व्यापार विशेष नमस्कार. आपल्या ठिकाणी निचतम भाव, दीन अनाथ भाव प्रगट करून भगवंताच्या ठिकाणी श्रेष्ठ भाव निर्माण करणं किंवा महापुरुषांच्या ठिकाणी श्रेष्ठ भाव निर्माण करणं, याला नमस्कार मंगल असं म्हणतात. लहान मुलाने जर नमस्कार केला ज्येष्ठ माणसाला, तर त्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टी पोऱ्या सांगतो बस, त्याच्या जीवनामध्ये 4 गोष्टी वाढतात. काय वाढतात? आयु विद्या यशो बलम चत्वारो तस्य वर्धन्ते. आयु विद्या यशो बलम, त्याचं आयुष्य वाढतं. म्हणून लहान मुलांनी आई वडिलांचं दर्शन करावं, आजोबांचं दर्शन करावं, महापुरुषांचं दर्शन करावं. म्हणून त्या पोरांना कीर्तनात घेऊन यावी. काय काय वाढतं? आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश येतं आणि बल वाढतं. आता आयुष्य कोणाचं वाढलं? सच्चिदानंद बाबाचं. यश कोणाला आलं? मारुतीला. यश थोरीला मारुती. आता बल कोणाला प्राप्त? भीमाला प्राप्त झालं. 4ही गोष्टी नमस्कार केल्यानंतर होतात. म्हणून आपल्या ठिकाणी दीनता भावना निर्माण करायची आणि महापुरुषांना श्रेष्ठत्व मानून त्यांना नमस्कार करायचा आहे. मला सांगा, का हो ज्ञानोबराय मूर्ख आहेत का हो? पण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजोळू असे ज्ञानोबराय सांगतात. दीनत्व भावना ज्ञानोबराय धारण करतात. तुकोबारायांचा तर विचार केला तर तुकोबाराय किती दीन भावना निर्माण करतात. तुकोबारायांचं अभंग आहे नाटामध्ये. तुकोबाराय म्हणतात, मी तवा नाथ अपराधी सांगतात, मी तव अनाथ अपराधी मतिमन हिंद बुद्धी, तुझं म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. म्हणून महापुरुषांच्या जवळ जाताना नम्रता धारण करून गेलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. तिसरं मंगलाचरणे वस्तू निर्देशरूप मंगल. वस्तू निर्देशरूप मंगल कशाला म्हणतात? नमस्कारादी मंत्रा नमस्कारादी मंत्रा परमेश्वरस्य स कीर्तनम वस्तू निर्देश. वस्तूनाम परमात्मा, त्या परमात्म्याचं स्वरूप कथन करणं, यालाच वस्तू निर्देशरूप मंगल असं म्हणतात. ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये वस्तू निर्देशरूप मंगल करतात. ज्ञानोबराय सांगतात, शिवशक्ती समावेशी नमन केले मी ऐशे, रंभ गर्भ आकाशी रिघाला जैसा. ज्ञानोबराय सांगतात आशीर्वाद रूप मंगल ही ज्ञानदेव माऊली चांगदेव 65 मध्ये करतात. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू, गावी मग ग्रासू प्रगटला करीत. ज्ञानोबराय सांगतात अशा प्रकारचं तिन्ही मंगल करतात. मंगल काय करणार आहे?
तर मंगल आमच्या जीवनामध्ये अशुभाचं निराकरण करणार आहे आणि आमच्या जीवनात कल्याणाची प्राप्ती करून देणार आहे. विठाला आमच्या जीवनात अशुभ काय येतं त्याची कारण ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. तैसे अज्ञान प्रमादिकी का प्राक्तनहीन सदोदिकी निंदत्वाच्या विषयी खिळले जे ज्ञानोबाराय सांगतात. तैसे अज्ञान प्रमादिकी आपल्या ठिकाणी अज्ञान आहे, प्रमाद आहे आणि प्राक्तन आहे. आपल्या ठिकाणी अज्ञान आहे. पण संतांचा विचार करू गेलो तर संतांच्या ठिकाणी कोणतंही अज्ञान नाही. तुकोबाराय अज्ञानी आहेत का हो? तुकोबारांच्या ठिकाणी कोणतंही अज्ञान नाही. कारण जे अवतारी महात्मे आहेत ते जगाचं अज्ञान घालवण्यासाठीच वैकुंठावरून आले. आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे स्वच्छमय विग्रह आहे त्याच्या ठिकाणी अज्ञान राहत नाही. म्हणून संतांच्या ठिकाणी अज्ञान नाही. अज्ञान तुमच्या आमच्या ठिकाणी आहे. संतांना प्राक्तन मानाचं का हो? तर संतांच्या ठिकाणी प्राक्तन नाही, प्रारब्ध नाही. प्रारब्ध संपल्यानंतर हा ध्येय पडत असतो. म्हणून संतांचा विचार करू गेलो तर संत हे किती वेळा येतात आणि किती वेळा जातात. येतो जातो आम्ही देवाची सांगती. तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर आले की नाही? आपली कन्या भागीरथीसाठी आले, निळोबारांसाठी आले. अनेक वेळा तुकोबाराय वैकुंठावरून आले. म्हणजे तुकोबारांच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी प्राक्तन नाम प्रारब्ध नाही. प्रारब्ध तुमच्या आमच्या ठिकाणी आहे. आणि प्रमाद म्हणजे चुका, प्रमाद म्हणजे आळस. संतांच्या ठिकाणी कोणत्या चुका नाही, कोणत्याच प्रमाद नाही. म्हणून तर मंगलाचरण त्यांना करण्याची काही आवश्यकता नाही. पण संतांनी जर मंगलाचरण केलं नाही तर आपण करणार नाही. आणि त्यांनी केलं नाही तर त्यांचं काही बिघडणार नाही. पण आपण केलं नाही तर आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. विठाला आपलं बिघडू नये म्हणून सुरुवातीला मंगलाचरण केलं जातं. मंगल काय आहे तर देवाचं नाव मंगल आहे. किती पवित्र देवाचं नाम आहे तर शास्त्र त्याचं वर्णन करतं. त्रेताया ध्यायतो विष्णू विठाला कृतया ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकैहि द्वापार्य परिचार्यायाम कलोतत हरि कीर्तनात. कृतया ध्यायतो विष्णू. कृतयोगामध्ये ध्यान केलं जायचं. ध्यान करण्यासाठी आपलं हृदय हे पवित्र असावं लागतं. ज्ञानोबा सांगतात तया स्वांतकरण जिता सकल कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे त्याचं ध्यान लवकर लागतं. आता मी तुम्हाला म्हटलं काय डोळे मिटा,
आता नका मिटू. आणि तुम्ही जर डोळे मिटून जर आता ध्यान करायला लागले तर तुमच्या ध्यानात काय येईल? घराला कुलूप लावलं की नाही, गॅसचं बटन बंद आहे का चालू आहे, पोरगा काय खेळत असेल, पोरगी काय करत असेल, हे सर्व ध्यानात येईल. काय येईल? हे ध्यानात येईल. ध्यानासाठी हृदय पवित्र असावं लागतं, म्हणून कृतयुगामध्ये ध्यान केलं जायचं. ध्यानासाठी किती पवित्रता पाहिजे, उपनिषद त्याचं वर्णन करतं. उपनिषदामध्ये एक कथा आली. अश्वपती नावाचा राजा होता आणि अरण्यामध्ये त्याच्या राज्यामध्ये ऋषी मुनी होते. ते ऋषी मुनींना वैश्वानर भगवंताचं ज्ञान करून घ्यायचं होतं आणि ते ज्ञान करून घेण्यासाठी हातामध्ये समिधा घेऊन ते उदालक ऋषींकडे आले. आल्यानंतर उदालक ऋषींना सांगितलं की वैश्वानर भगवंताचं ज्ञान आम्हाला द्या. उदालक ऋषीने सांगितलं, माझी व्यस्तता असल्यामुळे आणि संपूर्ण ज्ञान मला नसल्यामुळे मला हे ज्ञान देता येणार नाही, पण मी तुमची व्यवस्था करतो. हे ज्ञान तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आपला राजाचा जो राजा आहे अश्वपती, तो तुम्हाला ज्ञान देईल. म्हणजे पूर्वीच्या राजांना इतकी ब्रह्मज्ञान होतं. पूर्वीच्या राजांना ते ऋषी सर्व हातामध्ये समिधा घेऊन अश्वपतीच्या दरबारामध्ये आलेले आहेत. सर्व ऋषींना पाहिल्यानंतर अश्वपती राजाला आनंद झालेला आहे की ऋषीमुनी आलेले आहेत. त्यांचा सत्कार केला, त्यांना बक्षीस भेट दिली. परंतु ऋषींची जे चेहरा साशंक वाटला तेव्हा अश्वपती राजा विचारतो, का हो, तुम्हाला धन कमी पडलं का? काय पाकिट तुम्हाला कमी पडलं का? जास्त देतो, जास्त भरून देतो. तरीही त्यांची मुद्रा साशंकित वाटली. म्हणून अश्वपती राजा म्हणतो, नमे स्तेनो नमे जनपदो नव कदर्यू, की माझ्या राज्यामध्ये नमे स्तेनो, माझ्या राज्यामध्ये कोणी चोर नाही, माझ्या राज्यामध्ये कोणी कदर्यू म्हणजे कंजूस नाही, आणि माझ्या राज्यामध्ये कोणी मद्यपी नाही म्हणजे दारू पिणारा नाही. कोण सांगतोय? राजा सांगतोय, माझ्या राज्यामध्ये चोरी करणारा कोणी नाही, मद्यपी नाही, दारू पिणारा नाही, चोरी करणारा नाही, असं माझं राज्य शुद्ध आहे. म्हणून तुम्ही धन घ्या. आणि घेतल्यानंतर सर्व ऋषींना त्याने ती वैश्वानर भगवंताचं ज्ञान दिलं. म्हणून कृतयुगामध्ये ध्यान का लागायचं? तर कृतयुगामध्ये सर्व माणसांचं हृदय चित्त हे पवित्र असल्या कारणानं ती ध्यानाची बैठक व्हायची. ध्यान लावण्यासाठी जागा चांगली असली पाहिजे, जागा शुद्ध असली पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतं, कृतया ध्यायतो विष्णू त्रेतायम यजतो मकैही. त्रेतायुगामध्ये यज्ञ केला जायचा आणि यज्ञाने भगवंताची प्राप्ती व्हायची. यज्ञ करण्यासाठी कसं यज्ञ केला जातो? आपल्याकडे जी संपत्ती आहे ती 10 वर्ष पुरेल एवढी साठवून ठेवायची आणि उरलेल्या संपत्तीचा यज्ञ करायचा. आता तो यज्ञ करण्यासाठी कोण पाहिजे? ऋत्विज पाहिजे, ब्राह्मण पाहिजे. अश्वमेध यज्ञ करण्यासाठी क्षत्रिय पाहिजे आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी गृहस्थी पाहिजे. त्याला ब्रह्मचार्याची आवश्यकता नाही. म्हणून त्रेतायुगामध्ये यज्ञाने भगवंताची प्राप्ती व्हायची म्हणून यज्ञ केला जायचा. यज्ञासाठी जागा पवित्र असावी लागते, नाही तर यज्ञ करतात आपण सोलापूर लुटाचं आणि ती पुण्याला पोसायचं, तो यज्ञ काही कामाचा नाही. यज्ञ सांग व्हावा म्हणून आपलं द्रव्य शुद्ध असलं पाहिजे. हवित द्रव्य कसं असलं पाहिजे? शुद्ध असलं पाहिजे. इतकं शुद्ध असलं पाहिजे. त्याच्याला समिधा टाकण्यासाठी त्या यज्ञामध्ये दुसऱ्याच्या मालकीतलं झाड तोडून आणायचं नाही, आपल्या मालकीतलं असलं पाहिजे. आणि ते जे झाड आहे ते विलायती असलं नाही पाहिजे,
तर ते भारतीय असलं पाहिजे. तेव्हा तो यज्ञ सांग होतो. त्रेतायाम यजतो मकही द्वापार्य परिचार्यायाम. द्वापार युगामध्ये भगवंताच्या विग्रहाची पूजा केली जायची. आता आपली पूजा लय अवघड आहे. आपण पूजेला बसलो आणि घरात बशी वाजली का पूजा बंद. बशी वाजली पूजा बंद. पूजेसाठी जे पाणी आणतो त्याच्यात पहिले आपण 4 बोटे बुडवतो. जे पाणी घेऊन येऊ पूजेसाठी त्याच्यामध्ये बोट बुडवता कामा नाही, नाही तर दोष निर्माण होतो. आता कोणत्या देवाला कोणता गंध लावावा, कोणत्या देवाला कोणतं फूल वाहावं, ते फूल त्याला दांडी किती असली पाहिजे याचं तुम्हाला जर उत्तर पाहिजे असेल तर उपचार मीमांसा नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये हे सर्व दिलेलं आहे. शंकराला कोणता गंध लावायचा, गणपतीला कोणता गंध लावायचा, पांडुरंगाला काय लावायचं, हे सर्व प्रकारच्या उपचार मीमांसा नावाच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. द्वापार युगामध्ये भगवंताच्या विग्रहाची पूजा केली जायची. आणि कलियुगामध्ये काय श्रेष्ठ आहे तर कलियुगामध्ये भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे. आणि ते नाम अतिशय पवित्र आहे. म्हणून कलियुगामध्ये भगवंताच्या नामाचा उच्चार केला पाहिजे. विठ्ठल पूजनीय गुलाबराव महाराज नेहमी म्हणायचे, त्यांना डोळे नाही ते जे ज्ञानोबारांचं चित्र ज्याने रेखटले ते गुलाबराव महाराज सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे, ते त्यांनी रेखटलेलं आहे. ते नेहमी म्हणायचे का या जगतामध्ये अलौकिक गोष्टी आहेत. माणसाने आपलं जीवन लौकिक गोष्टीशी अनन्य करू नये. आपलं जीवन अलौकिक गोष्टीशी अनन्य करावं. अलौकिक किती गोष्टी आहेत? अलौकिक 3 गोष्टी आहेत. भगवान परमात्मा अलौकिक आहे. भगवान परमात्म्याचं नाम अलौकिक आहे. आणि संत अलौकिक आहेत. अलौकिक कशाला म्हणतात? तो जे लौकिक जगाला कळत नाही त्याला अलौकिक असं म्हणतात. जे लौकिक जगाला कळत नाही त्याला अलौकिक असं म्हणतात. आता मी जर दृष्टांत सुरू केले, विनोद सुरू केले तर तुम्ही फुलून जाल, कोणी उठणार नाही. म्हणून लौकिक जगाला हे ज्ञान कळत नाही, अलौकिक ज्ञान कळत नाही. म्हणून काय होते, आपल्यावर बुद्धिमांद्य येते, कुतर्क निर्माण होतो आणि आपण झोप घेतो. आता ती म्हातारी बघा किती जेवली बाई, एवढी झोप कशाला घ्यायला आली इथं? त्याच्यापेक्षा घरी झोपली असती तर. हा, महाराज सांगतात कथा कीर्तन ऐकता झोपे नाडिले तत्वता आणि खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. इथं आल्यावर झोप येते आणि घरी आता गेल्यावर खाटेवर पडलो फॅनच्या काय पात्या मोजते. हा, तिथं पात्या मोजते, तिथं झोप येणार नाही लवकर. लौकिक जगाला भगवंताचं अलौकिक माहिम्य कळत नाही. कशाला अलौकिक म्हणतात? लौकिक जगाला कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. पंचमहाभूतामध्ये जे सापडत नाही त्याला अलौकिक म्हणतात. आणि काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. देव अलौकिक आहे. पहा देव किती अलौकिक आहे. हो, तुकोबारांसारखे महात्मे देवाला घेऊन लोकांच्या दारात गेली. अहो घ्या, अहो घ्या. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घरापुरी, ऐकाला घरापुरी, ऐकाला घरापुरी. महाराज सांगतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसोनी. लोकांनी उत्तर दे, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. म्हणून देव लोकांना कळत नाही. आणि देवाचा विचार करू गेलो तर देव पंचमहाभूतामध्ये सापडत नाही. आता पंचमहाभूत या बाबापासून निर्माण झालेली आहेत. तो पंचमहाभूत सापडेल कसा? नमे विदू सुरगना प्रभवन्न महर्षय अमादिर ही देवाना महर्षी नामच्या सर्वश. ज्ञानोबा वर्णन करतात
प्रवर्तेली वेगी बहुडे पंचमहाभूताच्या चढे माथ्यावरी. पंचमहाभूतामध्ये देव सापडत नाही म्हणून देव अलौकिक आहे. काळाची सत्ता याच्यावर चालत नाही म्हणून देव अलौकिक आहे. कालाला या बाबांनी निर्माण केले. म्याची नियमिला साता काळू ग्रासचे भूता ये म्हणी अगती पंडू सता सकळे जयाची. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नातू. अशा प्रकारचा जो जगाचा मालक आहे त्याच्यावर कालाचीही सत्ता चालत नाही म्हणून देव अलौकिक आहे. संत अलौकिक आहेत. संत कळतात का? संत जगाला कळत नाहीत. आणि संत जर जगाला कळाले असते, हा ज्ञानोबाराय कळाले का हो? हा तुकोबाराय कळाले का हो? ज्ञानोबाराय जर कळाले असते तर लोकांनी ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये माती खडे टाकले नसते. तुकोबाराय जर कळाले असते तर तुकोबारांच्या अंगावर गरम पाणी टाकलं नसतं. तुकोबारांची धिंड काढली नसती. म्हणून संत जगाला कळत नाही म्हणून संत अलौकिक आहेत. संत पंचमहाभूतात अडकत नाहीत. पंचमहाभूतात संत अडकत नाहीत. नाथ महाराजांचं निर्याण झालं आणि नाथ महाराजांना उचललं. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी भजन करत नाथ महाराजांना चालवलं. चालवत असताना एक मुलगी 12 वर्षे नांदाला नव्हती गेली आणि ती त्याच दिवशी नांदाला चालली होती. नाथ महाराजांची ती पाहिली. अंतयात्रा पाहिल्यावर तिने नाथ महाराज सांगितलं, या नाथाला काही आजच मोडं घेऊन यायचं होतं का? माझी लेक 12 वर्ष झाली नांदण्यासाठी, आज चाली नाही, याचं मोडं आजच आलं. नाथ महाराजांनी हे ऐकलं, म्हणले उतरा खाली. त्या बाईला सांगलं, बाई तुझ्या पोरीला घेऊन जा नादाला, मी पुढच्या वर्षी जाईल. पुढच्या वर्षी परत षष्टीला नाथ महाराजांनी देह ठेवला. लोकांनी उचललं. जे पहिले खांदेकरी होते म्हणले आता आम्ही उचलणार नाही. नाथांचं काही मध्ये गेलं का लगेच म्हणतात ठेवा, आम्ही काही उचलणार नाही. मग भाईबंधांनी उचललं. नाथ महाराजांची यात्रा निघाली. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर जे खांदेकरी होते पाहिलं ना, म्हणले नाथ महाराज संत आहेत, सर्व गोष्टी भजन पूजन करतात, पण त्यांना कोणाच्या खांद्यावर जायला लागलं? आपल्याच. नाथ महाराज म्हणजे उतरा खाली, मी पुढच्या वर्षी जाईल. परत नाथ महाराज गेले आणि पुढच्या वर्षी षष्टीला नाथ महाराजांनी म्हणे गावात सांगा सर्वांनी जेवण करून घ्या आणि भजन चालू करा. आता मी कोणाच्याच खांद्यावर जाणार नाही, आता मी जाईल. भजन करत करत नाथ महाराज गोदावरीच्या कडेला गेले. गोदावरीला नमस्कार केला, दर्शन केलं, गोदावरीच्या आतमध्ये गेले आणि नाथ महाराज जलरूप झाले. म्हणजे मला हे सांगायचे, संत महात्मे पंचमहाभूतात अडकत नाही. तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले नाही का? ती कानोपात्रा भगवंताच्या चरण मध्ये एकरूप झाली. नरहरी महाराज भगवंताच्या कटी प्रदेशामध्ये गेले. कबीरांच्या शरीराची फुलं झाली. कबीरांच्या शरीराची फुलं झाली. म्हणजे संत हे पंचमहाभूतात अडकत नाही आणि संतांवर कालाची सत्ता. जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय, 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 आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. म्हणून संतांवर काळाची सत्ता लागत नाही म्हणून संत अलौकिक आहे. देवाचं नाम अलौकिक आहे. किती सांगतं घ्या 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 तरी तुम्ही घेत नाही. म्हणून देवाचं नाव अलौकिक आहे, ते लौकिक जगाला कळत नाही. आणि देवाचं महाभूतातही अडकत नाही. विचार करा तुम्ही, पंचमहाभूत कोण व्यापक आहे? पृथ्वी व्यापक आहे. पृथ्वीपेक्षा कोण श्रेष्ठ आहे? जलतत्व श्रेष्ठ आहे. जलतत्वपेक्षा तेज तत्व श्रेष्ठ आहे. तेज तत्वापेक्षा वायुतत्व श्रेष्ठ आहे.
वायू तत्वापेक्षा आकाश तत्व श्रेष्ठ आहे आणि आकाश तत्वापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. गगनावने भाग ज्ञानदेव पुषे निवृत्तीची चाड आणि गगनावनी वाड नाम आहे. ज्ञानदेव पुषे निवृत्तीची चाड नाम कसे गगनापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताचं नाव लौकिक जगाला कळत नाही, पंचमहाभूतामध्ये अडकत नाही आणि भगवंताचं नाव कालाच्या कचाटातही बसत नाही. जे जे महापुरुषांनी भगवंताचं नामस्मरण केलं, नाव घेतलं, महाराज खिशामध्ये 1 रुपया नव्हता, पण प्रभू श्रील पाद पूर्ण जगामध्ये फिरले. हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे अशा प्रकारचा मंत्र पूर्ण जगात पसरवला. इतकी नाम श्रेष्ठ आहे. म्हणून कालाच्याही सत्तेमध्ये नाम बसत नाही, असं अलौकिक नाम आहे. ते नाम कसं आहे, त्या नामाचं स्वरूप कसं आहे, याचा विचार जगद्गुरु तुकोबाराया नाम गोड 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 अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, नाम गोड पुरे कोड सकळई. बघा, डबल जर उच्चारलं तर साहित्यशास्त्रामध्ये द्विरुक्ती नावाचा दोष होतो. काय म्हणलं? नाम गोड. आता द्विरुक्ती दोष कुठं होत नाही तर 3 ठिकाणी होत नाही. जिथं आदर आहे आणि जिथं आग्रह आहे आणि जिथं सिद्धांत सांगायचा आहे तिथं दुरुक्ती नावाचा दोष होत नाही. लोक आदर करतात. आम्ही अनेक महिन्यातून आल्यानंतर लोकांच्या दारात दिसलो की काय म्हणतात लोक, या 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 महाराज, या या, बऱ्याच दिवसांनी आले, या या, आदर करतात. आणि एखाद्याच्या घरी जेवायला गेलो, आता लोकांची श्रद्धा असते, पंचपक्वानाचं जेवण करतात आणि त्यांना वाटतं महाराजाला काय खावं घालून आता काय ठेवू. लोक वाढतात, आग्रहाने वाढतात. महाराज म्हणतात, घ्या 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 महाराज, घ्या घ्या घ्या, तुम्हाला भेटत नाही, घ्या विठाला. जिथं आदर आहे आणि जिथं अग्र आहे तिथं दुरुक्ती नावाचा दोष चालतो आणि जिथं सिद्धांत सांगायचा आहे तिथं दोष चालतो. पहा, छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी हे वाक्य 9 वेळा आलं
आता हरिपाठाचा विचार करा. हरिपाठामध्ये हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी भरपूर वेळा आलेलं आहे. त्या ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं आवृत्ती सुकृती उपदेशात अशा प्रकारचं सूत्र आलं. पण तिथं द्विरक्ती नावाचा दोष चालतो. नामगोड नामगोड, नाम गोड आहे का हो? हा, नाम गोड आहे. नाम जर आपल्याला गोड वाटलं असतं तर आपण मधून उठून गेलो नसतो. ज्या आरती आपल्याला गोड वाटत नाही त्या आरती आपण उठून जातो. आणि आपण हरिपाठ भजन करताना ज्या आरती मध्ये चहा येतो ती आरती नाम आपल्याला गोड वाटत नाही. नाही, कारण निरपेक्ष तृप्ती झाल्यानंतर सापेक्ष तृप्तीकडे कोणी येणार नाही. ज्या आरती आपण सापेक्ष तृप्तीकडे येतो ती आरती आपल्याला निरपेक्ष तृप्ती झालेली नाही. आपल्याला नाम गोड वाटत नाही. महापुरुषांचा विचार करू गेलो तर महापुरुष त्या नामाला सोडत नाही महाराज. महापुरुष त्या नामाला चिटकून बसलेले आहेत. आता नाम हे शब्दाच्या ज्या 8 जाती आहेत त्यामध्ये शब्दात्मक नाम आहे आणि गोड हे गुणात्मक आहे आणि तो शब्दही गुण आहे. न्यायशास्त्रानुसार गुण गुणावर राहत नाही. नाम कसं गोड आहे हो? प्रल्हादाला विचारा. प्रल्हाद महाराज त्या नामाला सोडायला मागत नाहीत. प्रल्हादांवर इतके प्रयोग केले आपल्या पित्याने, 11 प्रयोग केलेले आहेत, तरी प्रल्हादाने नाव सोडलं नाही. मीराबाईने विष प्राशन केलं तरी नाव सोडलेलं नाही. इतकं मीराबाईला ते नाम काय वाटलं? गोड वाटलं. ते आपल्याला गोड वाटत नाही. आपल्याला का गोड वाटत नाही? कारण विषय बुद्धी हे मुख्य अज्ञान. ती आस्था मी न भेटे जाण, आस्था वेदोक्त जाण, पण तिने संपूर्ण न मेटे मी, असं नाथ भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात. कारण तितकी अन्यन्यता आणि आवडी आपल्या ठिकाणी नाही. आवडी करता माझे भजन, मज पूज्य झाले भक्तजन, त्या भक्तांचे लीज रक्षण सोये श्रीकृष्ण सांगत. अनन्य करता माझे भजन, माझ्या स्वरूपी झगटले मन, सकल वासना गेल्या विरून, वृत्तीशून्य अवस्था, असं भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात. ते आम्हाला गोड वाटत नाही कारण विषय बुद्धी आमच्याकडे आहे. आमच्याकडे वासना आहेत, कामना आहेत, आमच्याकडे अनेक कामना आहेत, म्हणून आम्हाला नाम गोड वाटत नाहीत. पहा ते नाम कसं आहे वो? काही गोष्टी हे प्रारंभी कडू वाटतात पण त्यांचा परिणाम हा उत्तम असतो. काही गोष्टी परिणामाला चांगल्या वाटतात, प्रारंभीला चांगल्या वाटतात पण परिणामाला कडू वाटतात. काही गोष्टी प्रारंभीही गोड नसतात आणि परिणामालाही गोड नसतात. आणि काही गोष्टी प्रारंभीही गोड आहेत आणि परिणामही गोड आहे. मी काय सांगितलं? काही गोष्टी प्रारंभी कडू वाटतात आणि परिणामाला गोड वाटतात. आता हे मृदंगाचं ज्ञान जे शिकतात त्यांनाच माहीत आहे. सुरुवातीला बोटं फुटतात, रक्त येतं, वाटतं ही मृदंग सोडून द्यावा, न तर एखाद्याच्या डोक्यात आपटावं. बघा, जे शिकतात त्यांना कसं वाटतंय बघा. पण एकदा का ते शिकले आणि स्टेजवर बसले का मग त्यांचा आनंद त्यांनाच माहिती आहे किती आनंद येते. एकदा स्टेजवर बसले का त्यांचा तो आनंद ते ब्रह्मानंदामध्ये टाळी लागते त्यांना. म्हणून गीताकार सांगतात, यत्त दग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम महात्मबुद्धी प्रसादजम. हे परिणामी प्रारंभी कडू वाटतं पण त्याचा परिणाम गोड आहे. कीर्तनात बसायला पहिले कडू वाटतंय पण एकदा का विषय आतून निघत चालले का मग त्याचा परिणाम गोड वाटतो. माळ घालोशी वाटते पण बसलं पाहिजे. काही गोष्टी ह्या प्रारंभी गोड वाटतात आणि परिणामाला कडू. आता आपल्याकडं ती श्रीमंती राहिली नाही, आपण त्याच्यात गरीब झालो. कोणती श्रीमंती? आता या पोरींच्या डोक्यामध्ये वा नाही, घरामध्ये ढेकून नाही,
आणि आपल्याला खरूज होत नाही. आता होते का कोणाला खरूज? मी 4थी 5वीला असताना अशी खरूज व्हायचे महाराज. इतके ते पिवळे पिवळे फोड असायचे आणि सुरुवातीला ते पिवळे पिवळे फोड फोडायला वाटायचे, बरं वाटायचं. पण ते फोड फुटले का इतका त्याचा परिणाम कडू वाटायचा, नसते फोडले वडे झाले असते. प्रारंभी ते गोड वाटतं, प्रारंभी गोड असतं, पण परिणामाला कडू आहे. काही गोष्टी प्रारंभी गोड वाटतात आणि प्रारंभी कडू वाटतात आणि परिणामही त्यांचा कडू आहे. आता जे दारू पिणार आहेत बघा, ते पेतानी का चांगले पेतात का? ते डोळं नाक तोंड दाबून पेतात महाराज, इतके असे करतात ते. मग कोणी पेला असं तर लगेच असं होईल त्याला. दारू पिणारे प्रारंभाला त्यांना कडूच वाटतंय आणि त्याचा परिणाम गटारात पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे प्रारंभीही कडू आहे आणि त्याचा परिणामही कडू आहे. काही गोष्टी प्रारंभीही गोड आहे आणि परिणामही गोड आहे. परमार्थ महाराज, परमार्थ हा प्रारंभीही गोड आहे आणि त्याचा परिणामही गोड आहे. म्हणून महाराज म्हणतात, नाम गोड पुरे कोड सकळही. नाम गोड आहे पण ते नाम आम्हाला रुचत नाही. ते गोड आहे पण ते रुचत नाही. का रुचत नाही आम्हाला? हो, आम्हाला ही विष बाधा झालेली आहे. काय झालेली आहे? विष बाधा. एक सायंकाळी चालला होता रस्त्याने, गवत होतं, गवतामध्ये त्याला काहीतरी खरचटलं आणि रक्त आलं त्याच्या पायाला. त्याला शंका आली, तो घरी आला. बायकोनी पाहिलं तर रक्त येतंय. त्या बायकोला शंका आली आणि ती घरातून गुळाचा खडा घेऊन आली आणि तो खायला दिला. गुळाचा खडा त्याने खाल्ल्याबरोबर त्याला विषासारखा वाटला, त्याने फेकून दिला. अजूनच शंका बाळगली आणि मग समोरच लिंबाचं झाड होतं, लिंबाचा पत्ता आणला, पानं आणली आणि त्याला खायला दिली. ती गोड वाटायला लागली. कशामुळे? आता विषबाधा झाला. तसं आपल्यालाही विषबाधा झालेला आहे. कोणता विषबाधा? विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू तो विषय गोडू जीवाशी झाला. गोड परमार्थ आहे पण आपल्याला तो कडू वाटतोय. काय कारण? कारण विषाचा बाधा झालेला आहे आपल्याला. आणि तो विषाचा बाधा गेला की मग आपली स्थिती योग्य होते. म्हणून महाराज म्हणतात, नाम गोड पुरे कोड सकळही. पुरे कोड म्हणजे इच्छा, जेवढी आमची इच्छा तृप्ती होस तव ते नाम आम्ही घेतो. नवे ते नाम आता आमची रसना सोडायला तयार नाही. अभंगाच्या द्वितीयच्या रसना ये रे रसा वी, रसना ये रे रसा वी, रसना ये रसा वी, रसना रसना रसा वी, रसना रसा वी, घेता घोट आली रसना रसना ये रसा घेता अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये महाराज सांगतात, रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिकही. या नामाचा आम्ही जितकं घोट घेऊ तर रसना येरा रसा विटे. इतर रस
त्याच्या पुढे तुच्छ वाटतात. एकदा का ते ब्रह्मरसाचं पान केलं, एकदा का ते अमृत प्राशन केलं की मग दुसरं अमृतुल्य घेण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणून महाराज म्हणतात रसना येरा रसा विटे. इतर रसाबद्दल आम्हाला वीट आलेला आहे, पण हा आम्ही आवडीने घेतो. असा नामरूपी रस महाराज म्हणजे आमच्या जीवनामध्ये तो आम्ही घेत आहे. पहा, आमचे गुरुजी सांगत असतात म्हणजे शहाणा कोणाला म्हणावं आणि मूर्ख कोणाला म्हणावं. तुमच्या दृष्टीनं कोणाला मूर्ख म्हणावं हां आणि कोणाला शहाणा म्हणावं? शहाणं त्याला म्हणावं जो जीन्स पॅन्ट घालून फिरतोय, चांगल्या प्रकारे गाड्या फिरवतो, त्याला शहाणं म्हणावं का? हां, कोणाला शहाणं म्हणावं? शहाणं त्याला म्हणावं जो परिणामाचा विचार करतो. त्याला काय म्हणावं? शहाणं म्हणावं. जो परिणामाचा विचार करत नाही त्याला मूर्ख म्हणावं. त्याला मूर्ख म्हणावं. विषयामध्ये गुंतलेले त्याला मूर्ख म्हणावं. नाथ महाराज सांगतात विषय बुद्धी ते मुख्य अज्ञान. विषय बुद्धी मुख्य अज्ञान आहे. विषयात जो गुंतलेला आहे त्याला मूर्ख म्हणावं. मी 5वी 6वीला असताना एक धडा होता. एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला झाडाची फांदी आली म्हणून ती तोडायला निघाला आणि तोडण्यासाठी तो झाडावर चढला आणि त्या फांदीच्या समोर बसला आणि तोडायला लागला. लोकांनी पाहिलं, हे काय करतो? ते म्हणले काय करतो दिसत नाही का? मी फांदी तोडते का? तुम्ही मूर्ख आहेत का? म्हणले काय करतो पण दिसत नाही का? चष्मा लावला का तुम्ही? मी फांदी तोडतो. अरे ती आम्हाला कळते तुम्ही फांदी तोडतो, पण बसलाय कुठं? म्हणजे जी फांदी तोडते तिच्यावर बसलेले, पलीकडे बसलेले, समोरच्या बाजूला बसलेले, अलीकडे बसायला पाहिजेत होता. तो म्हणला अलीकडे कशाला बसू? समोर बसल्यानंतर टोला चांगला बसतो. टोला चांगला बसतो. अरे टोला जरी चांगला बसत असला तरी पडशील ना. हा, पडशील ना. म्हणून परिणामाचा विचार करतो त्याला काय शहाणा म्हणावं? जो परिणामाचा विचार करत नाही. आम्ही परिणामाचा विचार केलेला नाही. आम्ही मृत्यूपूर्वी सर्व व्यवस्था करतो. सर्व आमची व्यवस्था मृत्यूच्या पूर्वीची आहे, पण मृत्यूच्या नंतर आमचं काय होणार आहे याची आम्ही काहीच व्यवस्था करून ठेवत नाही. म्हणून मृत्यूच्या पूर्वी जी भौतिक व्यवस्था आपण करत आहोत ती भौतिक व्यवस्था आपल्या काही कामाची नाही. म्हणून मृत्यूनंतर आपल्याला आपली व्यवस्था कशी व्हावी यासाठी काय केलं पाहिजे? भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आणि ते नाम महाराज म्हणतात रसना येरा रसा विटे. त्या रसनेला वीट आला पाहिजे. म्हणजे कोणता वीट? विषयाचा वीट आला पाहिजे, वासनेचा वीट आला पाहिजे. ही वासना जर आपण सतत ही वासनारूपी खाऊ या शरीराला देऊ तर ते मागत जातो. सुरुवातीला काही माणसं थोडंच जेवण करत असतात, पण त्यांचा इतका आहार वाढतो, इतका आहार वाढतो, ते मागं पाठवतच नाहीत. येऊ द्या म्हणतात, येऊ द्या म्हणतात. आणि ते मग इथं असा हातला बोट लावतात, असा बोट लावतात आणि कपाळाला बोट लावतात. इथं कडक दिसलं, इथं जेवढं कडक आहे तिथंच इथं कडक झालं का म्हणतात बस आता. पण विषय किती सेवन करायचे याला काही लिमिट आहे. महाराज जे सेवन करतात ते केवळ भगवंताचं नाम सेवन करतात. म्हणून इतर रस महाराज घेत नाही. म्हणून महाराजांच्या ज्या रसनेला जो वीट आलेला आहे तो इतर जो रस आहे त्या रसेचा वीट आलेला. आणि हे जे रसना आहे, रसना येरा रसा विटे घेता घोटे अधिक. या नामरूपी अमृताचं घोट घेतल्यानंतर इतर रस हे ते तुच्छ वाटतात महाराजांना. पहा किती घेतलं महाराजांनी, किती घेतलं. महाराजांचा नावलौकिक इतका वाढला की काशीचा पंडित महाराजांना भेटण्यासाठी देहूमध्ये आला. देहूमध्ये आल्यानंतर त्याने लोकांना विचारलं, का हो इथं तुकाराम महाराज कुठे राहतात? लोकांनी सांगितलं, पहा म्हणे आता ते बहिर दिशेला चालले, ते तुकोबारा आहे. तुकोबारा आहे बहिर दिशेला चालले होते तरी भगवंताचं विठ्ठल 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 नामजप चालू होता. तो विद्वान तुकोबारांच्या पाठीमागे गेला. तुकोबाराय बहिर दिशेला बसलेले आहेत. अशाही अवस्थेमध्ये ते विठ्ठल विठ्ठल म्हणत आहेत.
तेव्हा तो ब्राह्मण तुकोबाराय म्हणाला, अहो तुम्ही अपवित्र स्थितीमध्ये आहात आणि अपवित्र स्थितीमध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत आहात. तुकोबाराय म्हणतात, भल्या माणसा, माझी वाचा इतकी अनावर झालेली आहे, छंद या नामा माझी मद झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी. आम्हालाही छंद आहे आणि त्या छंदात आम्हीही नाचतो. तुकोबाराई त्या छंदात नाचतात, पण नामाच्या छंदात. एका माणसाला विचारलं, तुम्हाला छंद आहे का नाही, तुम्ही नाचता का नाही? तो म्हणले, महाराज मी कुठंच नाचत नाही. महाराज मी कुठंच नाचत नाही. म्हणजे एक ठिकाणी तरी नाचत असतील की नाही? तो म्हणे, कुठं? घरात नाचतो की नाही? घरात नाचतो. चित्त आराधी स्त्रियेचे आणि स्त्रियेचे नि छंदे नाचे, माकर गारुड्याची जैसे वय. ज्ञानोबाराय काय सांगतात, गारुड्याचं माकड जसं नाचतं तसं हा स्त्रीच्या छंदाने नाचतो. आणि महात्मे संत महात्मे हे भगवंताच्या छंदाने नाचतात महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, रसना येरा रसा विटे, घेता घोटे अधिकही. या नामाचे जितके अधिक घोट घेऊ तेवढी आम्ही काय होतो, तेवढी आनंदाची लहर आमच्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये निर्माण होते. आणि इतर रसांचा विचार करू गेलो तर इतर रस आम्हाला मरण देतात. अभंगाचं तृतीय आणि करस मरणा आणि करस मरणा मरण गाठी येणे तुटे संसारे. इतर रसांचं आपण सेवन केलं, विषय रूपी रसाचं सेवन केलं. आता विषय रूपी किती रस आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध एवढे विषय आहेत. शब्दामध्ये माणसं इतकी अडकलेली आहेत, शब्दामध्ये अडकलेली आहेत.
असे शब्द त्यांना ऐकोशी वाटतात, रजोगुणी शब्द ऐकोशी वाटतात. इतके शब्दामध्ये अडकलेले आहेत. माणसं टी व्हीच्या समोरून हलतच नाहीत. हां, इतके रसामध्ये अडकलेले आहेत. शब्द, स्पर्श विषयामध्ये अडकलेली आहेत माणसं. स्पर्श सुख पाहिजे, इतका स्पर्श सुखामध्ये अडकलेले. रूप, किती रूप आवडतं माणसांना, इतकं रूप आवडतं महाराज. चष्मा लागला तो चष्म्यातून मोबाईल पाहतो, इतकं रूप आवडतं. रस, किती रस आवडतो. आता काय काय खातात माणसं, किती रस आवडतो. त्या जंगटासारखं काय काय माणसं खातात ते त्यांचं त्यांनाच कळलं, इतका रस आवडतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ही पोरं काय काय शेंट मारतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. किती शेंट मारतात, किती साबणी लावल्या म्हणून आपण गोरे हो महाराज. हा, किती साबणी लावल्या तर आपण गोरे हो. आणि साबणी लावायच्या असल्या तर एखाद्या म्हशीला लावली तर म्हस गोरी होईल का? नाही होणार महाराज. गंधाचा किती घेतला, लोक बाहेर निघले पावडरचे डबे खलास करून टाकतात महाराज. विदेशी कंपन्या श्रीमंत झाल्या. त्या फेअर अँड लवलीची किंमत किती आहे? हा, 1 किलो फेअर अँड लवली किती? 8,000ला आहे. किती आहे? 8,000ला. तुम्ही हिसाब करा त्याचा. 10 ग्रॅम किती आहे, 5 ग्रॅम किती आहे ती फेअर अँड लवली. इतक्या विषयामध्ये आपण गुंतलेले आहोत. रसना येरा रसा विटी आणि का रशी मरण गाठी. हे रस जितके घेऊ तितकं आपलं मरण आहे महाराज. म्हणून रस अनावर होतात. तुकाराम संत रस अनावरी आणि ढुंग वाये. महाराज काय म्हणतात, रस एकदा अनावर झाला किंवा माणसं नुसती पल सुटतात. व भगवान परमात्मा विचार करतो, तुम्हाला इथं कशासाठी पाठवलेलं आहे? हा मानव देह तुम्हाला कशासाठी दिलेला आहे? दुर्लभ असा मानव देह दिलेला आहे. नाथ महाराज सांगतात, नरदेहाचा आयुष्य न मिळता कोटी सुवर्ण ते म्या नाशिले संपूर्ण आपण नाडिले. नाथ महाराज सांगतात किती देह दुर्लभ आहे. विवेक चुडामणीमध्ये आचार्य सांगतात, दुर्लभम त्रमवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुष्यत्व महापुरुष संशया. माणूस दुर्लभ सांगितले नाही, त्या माणसामध्ये मनुष्यत्व दुर्लभ आहे. ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मणत्व वेगळं. ब्राह्मणाच्या घरी जन्माला पण ब्राह्मणत्व पाळलंच सांगता येत नाही. म्हणून माणूस वेगळा आणि मनुष्यत्व वेगळं. इतकं दुर्लभ आणि विषयाचा गोंधळ माजलेला आहे. महाराज म्हणतात, देव धर्म सांदी पडले सकळ आणि विषयी गोंधळ गाजत असे. इतकी माणसं विषयामध्ये गुरफटून गेलेली आहेत. मग भगवान परमात्मा विचार करतो, तुम्हाला हा देव भजनासाठी गोमटा दिलेला आहे, पण तो देह तू विषयामध्ये गुंतलेला आहे, तर विषयासाठी खर्च केलेला आहे. म्हणून आता याला तमोयोनीमध्ये टाका. याला काय? तमोयोनीमध्ये भगवान परमात्मा त्याची वर्गणी लावतो. ज्ञानबराय वरण करता तरी मनुष्य देहाचा तागा घेऊनी रुसती जे जगा ते पदवी हिरोनी पैगा घेते. मनुष्य देहरूपी पदवी भगवान परमात्मा आपली काढून घेतो. मग क्लेश गावीचा उकरडा भवपुरीचा पानवडा ते तमयोनी मुळा तयाची दे ज्ञानबराय सांगतात. आणि मग अशा ठिकाणी भगवान परमात्मा आपल्याला जन्माला घालतो की तिथं काही खायला नसतं, पाणी नसतं, गवत नसतं. मग आहाराचे नावे तृणही जेत नुगवे आयशी आयशी प्रसंगे दे. आणि मग तिथं सुख आहे का? ते तर सुधा दुःखी बहुते तोडून खाती आप आपणाते आणि मर मरो मागवते होतची असते. इतकी विषय खतरनाक आहेत. म्हणून अनेका रस्य मरण गाठी, परंतु ह्या नाम रूप रस घेतला तर हे काय होतं? अनेका रस्य मरण गाठी येणे तुटे संसारे. नामरूपी जर आपण रस घेतला तर संसाराची काय होते? निवृत्ती होते. आणि असा जो रस आहे, तुकोबाराय सांगतात, असा रस आमचा आहार झालेल्या अभंगात म्हणे आहार झाला. तुका म्हणे आहार झाला.
अभंगाच्या शेवटच्या चरणावर जे महाराज सांगतात, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अमाशी. संतांच्या जीवनामध्ये भगवंताचं नाम आहार आहे, साधकाच्या जीवनामध्ये भगवंताचं नाम हे औषध आहे. पहा, दृष्ट माणसं किती जरी कथेला आली तरी त्यांचा आहार विषय असतो, त्यांचा आहार विषय असतो. गावामध्ये रामकथा होती, रामकथा. आता गर्दी जमावी म्हणून कार्यकर्त्यांनी काय केलं, आपण ठेवतो नाही का, पैठणी ठेवतो, काय काय ठेवतो, पण यावा. पण तिथं गर्दी होते, दर्दी होत नाही. परमार्थ हा व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून कळत असतो. परमार्थाची छटा ही आतून उमटत असतात, त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या कानातून, त्याच्या डोळ्यातून, त्याच्या बोलण्यातून कळत असतात. ज्ञानोबा सांगतात की जैशी कमलकलिका धालेपणे हृदयाते मकरंदाते राखून दे राया रंका परणे आमोदाचे. ज्ञानवाऱ्या सांगतात
एकदा कमल कलिका फुलली का तिच्यातला मकरंद सर्वांना देते ती. दे राया रंकापाने आमोदाची, आमोद म्हणजे सुगंध देते. तसा परमार्थ हा बोलण्यातून नाही तर परमार्थ आपल्या बॉडी लँग्वेजमधून प्रगट झाला पाहिजे. तुका म्हणतात का आमचा विठ्ठला हा आहार झाला. गावामध्ये रामकथा होती. सर्वांना बोलवलं, बसवल्यानंतर एक माणूस गावात दृष्टच होता, पण जेवणाच्या आमिषाने का होना पण तो रोज मंडपात याचानं बसायचा. आता त्या कार्यकर्त्यांना वाटलं की परमार्थ याच्या अंगात चांगला बांधला, याचा सत्कार करू आपण शेवटच्या दिवशी. पण शेवटच्या दिवशी त्याचा सत्कार करण्यासाठी त्याला स्टेजवर बोलवलं. म्हणले बाबा, तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी परमार्थ केला नाही, कुठे कीर्तनाला भजनाला गेले नाही, पण तुम्ही 8 दिवस रामकथा ऐकली, तुमचा अनुभव काहीतरी सांगा. आता तो माईकवर आला. म्हणले मी 8 दिवस रामकथा ऐकली, ह्या रामकथेतून मी एकच गोष्ट घेतली. म्हणजे कोणती? म्हणे दुसऱ्याची बायको पळून आणायची आणि मिळाला तरी द्यायची नाही, हे घेतलं. विठाला जो सात्विक मनुष्य होता त्याला म्हणलं तुझा अनुभव काय आहे. तेव्हा तो माईकवर आला आणि तो म्हणला की या रामकथेतून एक घ्यायचं, जो देवाशी अनन्य होतो त्याला देव मदत करत नाही, तर त्याला मदत वानर सुरत करतात म्हणले. आणि जो देवाशी अनन्य होत नाही त्याला आपले भाईबंद सोडून जातात. हा मी रामकथेतून घेतला. म्हणून प्रत्येकाचा आहार भगवान परमात्म्याचं नाम विठ्ठल झालं पाहिजे. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आमाशी, हा विठ्ठल आम्हाला आहार झालेला आहे. आता एक बार भगवान परमात्म्याचं नामस्मरण.
म्हणा लवकर. तुका म्हणिया चला तुका म्हणिया चला तुका म्हणिया चला तुका म्हणिया चला तुका म्हणिया
उकळही रसनायरा रसाविटे घेता घोटे अधिक हे अनिकारशे मरण गाठी येणे तुटे संसारे रसनायरा रसाविटे घेता घोटे अधिक हे तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल अमासी रसनायरा रसाविटे घेता घोटे अधिक हे आज या ग्रामामध्ये हा प्रथमच वर्ष आहे ज्यांनी या सप्तासाठी आर्थिक मदत अन्नदानासाठी अनेक रूपानं मदत केलेली आहे त्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनाचं ज्यांनी सौजन्य दिलेलं आहे ते श्री द्वारकानाथ बाबूराव सूर्यराव, श्री जयराम वाळकू लाटे, श्री प्रकाश देऊ भेरे, उपसरपंच बीरवाडी आणि श्री विलास भांडे, श्री विष्णू उंद्रू पष्टे यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आपण सर्व देवरूप श्रोते आपणा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल दोन मिनिटं कोणी जागेवर उठायचं नाही. आता ज्यांची कीर्तन सेवा झाली त्या हरिभक्त परायण राजाराम महाराज घावट सुसव्य अशी कीर्तनाची सेवा. महाराजांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर आपण त्यांचं नाव घेतो, पण आळंदीमध्ये जा, आळंदीमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती पडेल की महाराज ही यांची ख्याती काय आहे. कारण आळंदीमध्ये त्यांना राजाराम महाराज असं म्हणत नाही तर सगळे स्वामी म्हणतात. माझी अशी इच्छा आहे की आपला बाळक आहे, आपणही का नाव घ्यावं, आपणही त्यांना आजपासून, माझा तरी मत आहे का आपणही त्यांना आजपासून स्वामी असं म्हणावं, अशी माझी विनंती आहे. कारण लहानपणी मोठा घास घेऊन जातो की गावातली नवरी गावात चालत नाही. हा, ही घडलेली घटना आहे. पण आपले आहेत, आपण आपल्यालाच घेऊन चाला पुढे. सुसावे असं कीर्तन केलं आणि ज्याने या कीर्तनासाठी सौजन्य दिले ते सर कुठे गेले? बोला सर. कीर्तन सौजन्य जागेवर उठू नका, चहा घ्या.